देश व राज्यातील विविध महत्त्वाच्या बातम्या पाहण्याकरिता आपल्या हक्काचे पत्रकार टाइम्स या ब्लॉगस्पॉट, फेसबुक, न्यूज पेपर व यूट्यूब चॅनलला लाईक व सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. त्याबद्दल मी देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचे खूप ऋणी आहे आणि त्यांचे खूप आभार मानतो. याचबरोबर पक्षाचे अध्यक्ष आदरणीय JP नड्डा साहेबांचे खूप आभार मानतो. अमित भाई शहा यांचे खूप आभार मानतो. आमचे गृहमंत्री, आमचे नेते, याचबरोबर महाराष्ट्राचे माझे नेते आणि जयाभाऊचे नेते आदरणीय देवेंद्रजी आणि जयाभाऊ या दोघांचे आभार सोडले. माझे प्रदेशाध्यक्ष आदरणीय बावनकुळे साहेब, आदरणीय चंद्रकांत दादा, या सर्वांचा मी आभार मानतो. जयभाऊचा आणि देवेंद्रजींचे आभार मी मानणार नाही, कारण मला ऋणातनं मुक्त नाही व्हायचं. त्यामुळे दोघांचे फक्त आभार सोडून बाकी सगळ्यांचे आभार. अनेकांनी थोडा लागला उमेदवारी, त्याबद्दल काय म्हणतो? मुळातच खासदार साहेबांचं काम गेल्या 5 वर्षात भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने बघितलेलं आहे, कार्यकर्त्यांनी बघितलेलं आहे. आणि या माढा मतदारसंघातल्या जनतेनं त्यांचं काम बघितलं आहे. आणि खास करून फलटण मतदारसंघातल्या लोकांनी त्यांनी पाण्यासाठी केलेला संघर्ष बघितला आहे. या भागातल्या विकासासाठी केलेला संघर्ष बघितला आहे. या भागाच्या रेल्वेसाठी केलेला संघर्ष बघितला आहे. या भागातल्या MIDC साठी केलेला संघर्ष बघितला आहे. आणि खासदार म्हणून जी कामं अपेक्षित होती ती सगळी कामं आदरणीय रणजितदादांनी आपल्या कालखंडामध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे आदरणीय मोदीजींनी, आदरणीय अमित भाईंनी, आदरणीय नड्डाजींनी आणि खास करून या राज्याचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी दादांचं काम, दादांचं कर्तृत्व याचं मूल्यमापन केलेलं आहे. भारतीय जनता पार्टीनं त्याचं मूल्यमापन केलेलं आहे. आणि त्याचाच परिपाक म्हणून आपण बघताय महाराष्ट्राच्या पहिल्या यादीमध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकरांचं तिकीट आज घोषित झालेलं आहे. याचा मी मनापासून भारतीय जनता पार्टीचं, शीर्ष नेतृत्वाचं, मोदीजींचं, अमितभाईंचं, नड्डाजींचं, खास करून देवेंद्रजींचं मनापासून आभार मानतो की त्यांनी एका कर्तृत्वाला न्याय दिलेला आहे. आणि येणाऱ्या आणखी 5 वर्षासाठी या विभागाचं खासदार म्हणून काम करण्याची संधी आदरणीय दादांना दिलेली आहे. दादांच्या तिकिटासंदर्भात आपण जो विचारलं की अनेक लोकांनी विरोध केला, तर माझं म्हणणं आहे की शेवटी लोकशाहीमध्ये तिकीट मागण्याचा सगळ्यांना अधिकार आहे. त्यांनी तिकीट मागितलं, तो त्यांचा अधिकार होता. त्यामुळे त्याच्या बाबतीत कुठलंच गैरकाम नव्हतं. त्यांना वाटलं खासदार व्हावं, त्यांना वाटतं की मला तिकीट मिळावं, त्याच्यामध्ये काही गैर नाही. आता भारतीय जनता पक्षाचे सैनिक म्हणून ते आणि आम्ही सगळे मिळून हातात हात घालून काम करू. त्यामुळं कुणी विघ्न आणली, कुणी काय झालं तरी पक्षातल्या माझ्या सहकाऱ्यांचा अधिकार होता तिकीट मागायचा, तो त्यांनी मागितला. आता पक्षाने घेतलेला जो निर्णय आहे ते सगळ्यांना मान्य होईल आणि सगळ्या मिळून आम्ही माढ्याचा खासदार भारतीय जनता पक्षाचा निवडून देण्याचा प्रयत्न करू. पक्षाच्या बाहेरच्याही काही मंडळींनी तिकीट मिळू नये अशा पद्धतीची भूमिका घेतली होती. त्यांनाही माझं सांगणं आहे की आता तिकीट मिळालेलं आहे, आता या गंगेत सामील व्हावं. आता बाहेर पार इकडं तिकडं पळायचा प्रयत्न करू नये, कारण काही कुठेही गेला तरी आपल्याला याच वाटेनं गेला तरच यश मिळेल, अन्यथा आपल्याला यश मिळणार नाही. त्यामुळे ज्या लोकांनी तिकीट मिळू नये म्हणून प्रयत्न केलं, माझं तर म्हणणं मगाशी मी बोललो की आम्हाला दृष्ट लागू नये याची काळजी घेतली. आणि म्हणून मी त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो की आपल्या प्रयत्नाला यश आलं आणि रणजितदादांना पुन्हा भारतीय जनता पक्षाचं तिकीट मिळालेलं आहे. त्यामुळे हा दिवस, हा क्षण कुणावर टीका करण्याचा नाही. हा क्षण, हा मिळालेला तिकीटाची जबाबदारी आपल्याला मिळालेली आहे. ती जबाबदारी पार पाडण्यासाठी प्रचंड मेहनत केली पाहिजे आणि तसा संकल्प आपण आजच्या दिवशी करू. आणि रणजितदादांना मनापासून शुभेच्छा देत असताना, माझ्या मित्राला मनापासून शुभेच्छा देत असताना, माझ्या भावाला मनापासून शुभेच्छा देत असताना पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षानं जी संधी दिली त्या पक्षाचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आणि मी माढ्याच्या जनतेच्या वतीनं फलटण असेल, आमचा मान खटाव असेल, माळशिरस असेल, किंबहुना सांगोला असेल, माढा असेल, करमाळा असेल, या सगळ्या जनतेच्या वतीनं भारतीय जनता पक्षाच्या शीर्ष नेतृत्वाला आमचा सगळ्यांचा शब्द आहे की आम्ही भारतीय जनता पक्षाचे सैनिक, जी जबाबदारी आणि जो विश्वास तुम्ही आमच्यावर टाकला आहे
तो विश्वास सार्थ करू आणि मागच्या वेळी जेवढं लीड होतं त्याच्यात तिप्पट लीड घेऊन रणजितदादा माढ्याचे खासदार होतील अशा पद्धतीचा विश्वास व्यक्त करतो. भारतीय जनता पार्टीला मनापासून धन्यवाद देतो, मोदीजींना धन्यवाद देतो, आदरणीय देवेंद्रजींना धन्यवाद देतो आणि दादालाही मनापासून येणाऱ्या निवडणुकीसाठी शुभेच्छा देतो. आपल्या हक्काचे पत्रकार टाइम्स न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.